हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण जर्नल एंट्रीज करायला सुरुवात केली होती मागच्या लेक्चर पासनं. मी एक प्रॅक्टिस सेट 1 घेतला होता, 20 त्याच्या जर्नलच्या एंट्रीज आपण केल्या. त्याच्यानंतर मी होमवर्कला दिलेला होता प्रॅक्टिस सेट 2, त्याच्यात सुद्धा 20 एंट्रीज होता. त्या होमवर्क नीट करा, मला पाठवला नाहीये, तुम्ही पाठवा, मी चेक करून सांगते. आता मी प्रॅक्टिस सेट नंबर 3 घेणार आहे. तर जीएसटीच्या एंट्रीज आहेत फक्त. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ मिस्टर महेंद्र. सो जे आपण जर्नल आखू त्याच्यावरती लिहायचंय इन द बुक्स ऑफ मिस्टर महेंद्र जर्नल. फर्स्ट एंट्री वाचते मी. 1 मे 2023 ची एंट्री आहे. परचेस्ड कॉम्प्युटर फ्रॉम मिस्टर सचिन फॉर ₹50,000 विथ 18% जीएसटी. जीएसटी बघितलेला होता, तुम्हाला आठवत असेल तर एकदा रिकॉल करा. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आता हा जीएसटी जर विदिन द स्टेट असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये डिव्हाइड होतो. जर द आउटसाइड द स्टेट इंटरस्टेट जर ट्रान्झॅक्शन असेल तर तो इंटिग्रेटेड पूर्ण अमाऊंट आयजीएसटी म्हणून घेतली जाते. फॉर एक्झाम्पल जर 18% जीएसटी असेल विदिन द स्टेट, सो 9% सीजीएसटी, 9% एसजीएसटी असं त्याचं बायफर्केशन होतं. पण हे जर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर तो 18% आयजीएसटी तसाच्या तसा राहतो. त्याला इंटिग्रेटेड टॅक्स म्हणायचं इंटरस्टेट साठी. सो मी तुम्हाला एक एंट्री करतानाची एक छोटी ट्रिक सांगते. ज्या वेळेला परचेसची एंट्री असेल, त्यावेळेला शब्द वापरायचे इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी आणि इनपुट आयजीएसटी. इनपुट का? कारण आपण परचेस करतो तेव्हा मटेरियल इन येतं, इनपुट करतो आपण, म्हणून त्याला इनपुट जीएसटी म्हणायचं. सो इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी किंवा इनपुट आयजीएसटी. एक तर हे दोन असतील, आयदर सीजीएसटी एसजीएसटी असतील और आयजीएसटी असेल. तिन्ही एकाच ट्रान्झॅक्शनला कधीच येत नाही. तसंच जर अपोजिट ह्याच्या आपण परचेसच्या सेल पाहिलं तर आउटपुट सीजीएसटी, आउटपुट एसजीएसटी आणि आउटपुट आयजीएसटी. ओके, कळलंय? परचेसला नेहमीच डेबिट असतं, कारण परचेस इज अन एक्सपेंडिचर. परचेसेस आर ऑलवेज डेबिटेड. देअरफॉर इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी आणि इनपुट आयजीएसटी आर ऑल्सो डेबिटेड. सो परचेस या सगळ्याला डेबिटच येणार, कारण परचेसेसला डेबिट असल्यामुळे त्याला लागणारे जे टॅक्सेस आहेत त्याला सुद्धा डेबिटच द्यायचं. तसं सेल्स आर ऑलवेज क्रेडिटेड बिकॉज सेल इज अवर इन्कम. सेल्स आर ऑलवेज क्रेडिटेड. मग जर सेल क्रेडिट झाला तर सेलवरचा आउटपुट, मटेरियल इज गोइंग आउट, सो आउटपुट म्हणायचं. जेव्हा सेल करतो तेव्हा गुड्स आर गोइंग आउट. सो आउटपुट सीजीएसटी, आउटपुट एसजीएसटी और आउटपुट आयजीएसटी. ओके, सो हे सगळं नेहमीच क्रेडिटला येणार आणि परचेसेस नेहमीच डेबिटला येणार. सो हे तुमच्या मार्जिन मध्ये लिहून ठेवा. आता ह्याच्या बेसिसवरती आपण फर्स्ट एंट्री वाचली, परचेस कॉम्प्युटर फ्रॉम मिस्टर सचिन. जर्नल एंट्री जशी आपण आधी करतो ती तुम्ही फॉर्म करून घ्या, जर्नल एंट्री, मग त्याच्यात आपण जीएसटी ऍड करूया. परचेस्ड कॉम्प्युटर म्हणल्यावर कॉम्प्युटरचा अकाउंट तयार करणार. फ्रॉम मिस्टर सचिन ₹50,000 विथ 18% जीएसटी. ते कॅश शब्द आलाय का? नाही. सो सचिनचं अकाउंट ओपन करायला लागणार आहे. सो कॉम्प्युटर अकाउंट आणि सचिनचं अकाउंट करायचंय. इथे आता हे परचेस जरी नसलं तरी ऍसेट आहे. ऍसेट पण सेल आउट केली जाते, ऍसेट पण परचेस केली जाते, बरोबर आहे. सो इथे कॉम्प्युटर परचेस केलेला आहे. कॉम्प्युटर इज कमिंग इन, इट इज अन ऍसेट. ऍसेट इज इन्क्रीजिंग. ऍसेट इन्क्रीज झाली, डेबिट द्यायचं. सो आपण कॉम्प्युटरला डेबिट देणार आणि सचिनला क्रेडिट देणार बिकॉज ही इज द गिव्हर. सो आपली बेसिक एंट्री काय आहे? कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू सचिन्स अकाउंट. ही आपली बेसिक एंट्री झाली. पण त्याच्यात आता 50% वर 18% जीएसटी सांगितलंय की नाही. आता इथे कुठं लिहिलेलं आहे का की हे ट्रान्झॅक्शन आउट ऑफ द स्टेट झालंय म्हणून? जेव्हा असं स्पेसिफिकली दिलेलं नसतं तेव्हा इट इज अज्युम दॅट इट इज इंटरनल स्टेट ट्रान्झॅक्शन. आउटसाइड द स्टेट ट्रान्झॅक्शन हे नाहीये. जर असतं तर तसं दिलं असतं की कर्नाटकला सप्लाय केला किंवा दिल्लीवरनं घेतलं असं मेन्शन केलेलं असतं. इथे मेन्शन केलेलं नाहीये. सो आपण काय करणार? सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये बायफर्केशन करणार. आता 50,000 चे 18% काढायचे. ते 18% आपल्याला आता डिव्हाइड करायचे 9% सीजीएसटी मध्ये
आणि 9% SGST मध्ये. सो तुमचे टोटल 50,000 आहे, त्याच्यावरती 9% तुम्हाला काढायचे. सो हे झाले 4,500. 4,500 4,500 अमाऊंट सेम असणार आहे CGST आणि SGST ची. आता मी म्हणलं तसं कॉम्प्युटरला जर डेबिट असेल तर त्याच्याबरोबर आलेले टॅक्सेस जे जोडून आले त्याला सुद्धा डेबिटच असणार. सो कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, पुन्हा एकदा इनपुट CGST अकाउंट डेबिट, परत इनपुट SGST अकाउंट डेबिट. म्हणजे ही कोणत्या टाईपची एंट्री झाली? कंपाऊंड एंट्री झाली. कंपाऊंड एंट्री मध्ये मोर दॅन 2 अकाउंट्स आर इन्व्हॉल्ड. सो इथे बेसिकली कॉम्प्युटर अकाउंट, इनपुट CGST, इनपुट SGST ही 3 अकाउंट्स आणि मिस्टर सचिन्स अकाउंट. आता मला सांगा, जर 50,000वरती 18% GST सचिन ज्याच्याकडनं आपण कॉम्प्युटर परचेस केला त्यांनी आपल्याला चार्ज केलेले आहेत. सो आपण त्याला किती अमाऊंट पेएबल आहोत? 50,000 इज द बेसिक कॉस्ट ऑफ द कॉम्प्युटर प्लस 18% GST, म्हणजेच 9,000 रुपीज GST पण आपल्याला त्याला द्यायचा आहे. सो 50,000 प्लस 9,000, 59,000 अमाऊंट आपल्याला त्याला द्यायची. एंट्री मी कशी करते बघा. इन द बुक्स ऑफ मिस्टर महेंद्र जर्नल वरती आपण इयर लिहितो, खाली मंथ लिहितो आणि 1 मेचं ट्रान्झॅक्शन आहे. डेबिट कशाला देणार आहोत? कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट. ही 3 डेबिट झाली. आणि 2 मिस्टर सचिन्स अकाउंट. ज्या वेळेला आपण GST करत नव्हतो तेव्हा हे CGST SGST हाईड केलं तर कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू सचिन्स अकाउंट अशी एंट्री झाली असती. आता आपण इनपुट CGST आणि इनपुट SGST घेतोय म्हणून 3 डेबिट झालेत, 1 क्रेडिट झालेत. आता अमाऊंट काय आहेत? कॉम्प्युटरची अमाऊंट आहे 50,000. सो डेबिट अमाऊंट कॉम्प्युटरची किती? 50,000. आता आपण कॅल्क्युलेट केलंय 9% CGST जो आलाय 4,500. इनपुट CGSTच्या समोर लिहिते मी 4,500 आणि इक्वल अमाऊंट असते. SGST आणि CGST ची इक्वल अमाऊंट असते. म्हणजे तुम्ही टोटल जर पाहिलं तर 50,000 वर 18% डायरेक्ट जर कॅल्क्युलेट केलं तर 9,000 येतं. 9,000चं बायफर्केशन इक्वली केलं. डेबिट इतकं झालं. डेबिट अँड डेबिट इक्वल्स क्रेडिट, बरोबर आहे. सो 50,000 प्लस 4,500 प्लस 4,500, 59,000 एवढी अमाऊंट आपल्याला कोणाला पेएबल आहे? सचिनला. सो आता याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला एक स्टेप सांगते, तुम्हाला गरजेची नाहीये पण तरी मी सांगते. 59,000 आपण सचिनला दिलेत. सचिन काय करणार आहे? सचिन कॉम्प्युटरची जी व्हॅल्यू आहे 50,000 ती तो स्वतः जवळ ठेवणार. त्यांनी आपल्याला एक टॅक्स इनव्हॉइस प्रोव्हाइड केलाय. त्या टॅक्स इनव्हॉइस वरती कॉम्प्युटरची कॉस्ट लिहिली आहे 50,000, CGST ची अमाऊंट लिहिली 4,500, SGST ची अमाऊंट लिहिली 4,500, टॅक्स अमाऊंट व्हॅल्यू टॅक्स अमाऊंट व्हॅल्यू आहे 59,000. असा एक टॅक्स इनव्हॉइस डॉक्युमेंट त्यांनी आपल्याला दिलंय. आपण त्याला पेमेंट करणार आहोत. किती अमाऊंट देणार आहोत आपण त्याला? 59,000 येट टू बी पेड. इट इज नॉट येट पेड, म्हणून तर सचिनचं अकाउंट क्रिएट केलं. आता सचिन काय करतो? जेव्हा त्याला हे पैसे आपण देऊ त्यावेळेला 59,000 मधले 50,000 ही त्याची स्वतःची अमाऊंट आहे जी तो स्वतः जवळ ठेवणार आहे, रिटेन करणार आहे. आणि वरचे जे 9,000 प्लस 9,000 आहेत ते तो GST डिपार्टमेंटला पैसे पे करणार. कळलंय? सो ही इज ऍक्टिंग ऍज अ मीडिएटर बिटवीन अस अँड GST डिपार्टमेंट. ओके. सो ही इज अ कलेक्टर. तो आपल्याकडनं कलेक्ट करतोय पैसे आणि GST डिपार्टमेंटला भरतोय. ही इज ऍक्टिंग ऍज अ मीडिएटर. पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा बीकॉमच्या वगैरे ह्याला जाल त्यावेळेला तुम्हाला हे सेट ऑफ कॅल्क्युलेशन हे तेव्हा उपयोगी पडणार आहे. लॉजिक म्हणून लक्षात ठेवा, तो GSTचे पैसे घेतोय तर तो त्याचं काय करणार? इज इट हिज इन्कम? नाही, ते त्याचं इन्कम नाहीये. ते पैसे त्यांनी GST डिपार्टमेंटला भरायचे ऑन अवर बिहाफ. ही इज जस्ट अ मीडिएटर. एंट्री काय झाली? कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 50,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500, इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,500 टू मिस्टर सचिन्स अकाउंट 59,000. नॅरेशन. बीइंग computer purchased from Sachin
at 18% GST. क्लिअर. सेकंड ट्रान्झॅक्शन 3 मेचं आहे. सोल्ड ओल्ड व्हेकल टू सूर्यकुमार वर्थ ₹20,000 at 18% GST. अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. सूर्यकुमारला ओल्ड व्हेकल विकलेला आहे, त्यांनी आपल्याला इन रिटर्न चेक दिलेला आहे. सो व्हॉट इज कमिंग इन अ चेक? बेअरर चेक म्हणलंय नाही, नुसतं चेक म्हणलंय. सो नुसतं जेव्हा चेक म्हटलेलं असतं तेव्हा आपण काय तयार करतो? बँक अकाउंट. काय सेल आउट केले? व्हेइकल. इथे सूर्यकुमार येईल का? नाही. जर हे बाय चेक लिहिलं नसतं तर सूर्यकुमारचं अकाउंट तयार केलं असतं, पण इथे नाही येणार. बाय चेक दिलंय, सो सूर्यकुमारचं अकाउंट येणार नाही. आपल्याकडे 2 अकाउंट कोणती आली? बँक अकाउंट आणि व्हेइकल अकाउंट. व्हॉट इज गोइंग आउट? व्हेइकल इज गोइंग आउट. आता व्हेइकल विच इज गोइंग आउट त्याच्यावरती 18% जीएसटी चार्ज केला. सोल्ड गुड्स किंवा सोल्ड व्हेइकल हे क्रेडिटला येतं. जिथे सेल आहे त्याला चेकपुट काय जोडलेलं असतं? आउटपुट जीएसटी. आता हे विद इन द स्टेटच आहे, कारण इथे कुठं दिलेलं नाहीये की इथे आउट ऑफ स्टेट विकलंय. सो इट इज अज्युम दॅट इट इज विद इन द स्टेट. ओके. आता फर्स्ट एंट्री आपली बेसिक एंट्री काय येणार? व्हॉट इज गोइंग आउट? व्हेइकल, त्याला क्रेडिट द्यायचं आणि डेबिट कोणाला द्यायचं? बँक, बिकॉज ही इज द बँक इज द रिसिव्हर. बँक अकाउंट डेबिट टू व्हेइकल अकाउंट. बेसिक एंट्री झाली. आता व्हेइकल वरती 18% जीएसटी चार्ज करायचा आहे. 20,000 बेसिक अमाऊंट आहे. सो हेच कॅल्क्युलेशन 20,000चं 18% म्हणजे 99% झाले. सो 1,800 1,800 अशी एंट्री झाली. जे सेल आउट केलेलं आहे त्याच्याच साईडला डेबिट किंवा क्रेडिट जे आहे तर क्रेडिटच्याच साईडला त्याला शेपूट खालती काय जोडायचंय? आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी. मग एंट्री कशी होणार आहे? डेट आहे 3. डेबिट कोणाला द्यायचं? बँक अकाउंट डेबिट. का? बँक इज द रिसिव्हर. अमाऊंट मी आता घालत नाहीये, नंतर सांगते. अमाऊंट आधी एंट्री करून घेऊयात. टू व्हेइकल अकाउंट. एंट्री करताना काय काय लिहायचंय? अकाउंट हा शब्द आला पाहिजे, डेबिट आलं पाहिजे, टू हा शब्द आला पाहिजे. टू सगळं एका खाली एक आले पाहिजे. थोडंसं अलाइनमेंट कडे पण लक्ष द्या. आता टू व्हेइकल अकाउंट लिहिलं, व्हेइकलला जीएसटी चार्ज केलंय की नाही. सो हे आउटपुट जिथे आहे तिथेच लिहायचंय खालती. टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. 2 अकाउंट का झाली? कारण विद इन द स्टेट आहे म्हणून आपण बायफर्केट करणार. आता हे सगळं मी क्रेडिटला का घेतलं? बिकॉज व्हेइकल इज सोल्ड. जेव्हा आपण सेल करतो तेव्हा तो आउटपुट जीएसटी असतो. बेसिक अमाऊंट काय आहे? क्रेडिटला लिहिते मी. 20,000 व्हेइकलची अमाऊंट आहे. आउटपुट जीएसटी किती कॅल्क्युलेट केला आपण? 1,800 आणि एसजीएसटी सेम अमाऊंट. सो 1,800 आणि 1,800 ही झाली क्रेडिट. आता डेबिट इक्वल्स क्रेडिट म्हटल्यानंतर ह्याची टोटल घ्यायची आणि ती अमाऊंट डेबिटला टाकायची. तेवढ्या अमाऊंटचा चेक मिळालाय. फक्त 20,000चा चेक मिळाला का? नाही. सूर्यकुमारनी काय केलं? आपल्याला जो चेक दिला तो चेक बेसिक 20,000ची व्हेइकलची अमाऊंट प्लस त्याच्यावरचा जीएसटी असं सगळं त्यांनी पे केलंय आपल्याला. सो तो जीएसटी धरून अमाऊंट किती झाली? 23,600. डेबिट इक्वल्स क्रेडिट हे व्हायला पाहिजे. इतक्या अमाऊंटचा त्यांनी चेक दिला. आता मगाशी जसं सचिन हा मीडिएटर होता, आता या केसमध्ये आपण मीडिएटर आहोत. कोणाच्या मधले? सूर्यकुमार आणि जीएसटी डिपार्टमेंट. सो वी हॅव कलेक्टेड जीएसटी फ्रॉम सूर्यकुमार दॅट अमाउंट्स टू 3,600. 20,000 जे वरचे दिले ते आपण आपल्याकडे रिटेन करणार. वरचे जे 3,600 1,800 ते आपण आपल्याकडे घ्यायचे अँड देन वी विल पे दिस अमाऊंट टू द जीएसटी डिपार्टमेंट. आपल्या खिशातनं काहीच गेलं नाही. 20,000 आपले होते ते आपल्याला मिळाले. 3,600 इकडे घ्यायचे आणि तिकडे देऊन टाकायचे. कळलंय? सो वी आर ऍक्टिंग ऍज अ मीडिएटर. सो जो सेल करत असतो, गुड्स सेल जो करत असतो, ही इज ऍक्टिंग ऍज अ मीडिएटर बिटवीन द बायर अँड द जीएसटी डिपार्टमेंट. Being old vehicle sold to Suryakumar,
amount received by check at 18% GST. हे लिहायचं राहिलं माझं. ठीक आहे. मगाशी मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला तसंच लिहायचंय. अमाऊंट आणि हे काय काय जे आपण एंट्रीमध्ये लिहिले ते सोडून उरलेलं सगळं ह्याच्यात लिहायचंय. नेक्स्ट एंट्री बघा. परचेज गुड्स फ्रॉम रोहित वर्थ ₹30,000 at 12%. अमाऊंट पेड इन कॅश. अगेन परचेस गुड्स म्हणले, गुड्स परचेस केले की आपण परचेसेस अकाउंट तयार करतो. फ्रॉम रोहित बरोबर आहे, पण कॅश पण दिलंय. मग आता इथे कॅश अकाउंट येणार. व्हॉट इज गोइंग आउट? कॅश इज गोइंग आउट. गुड्स आर परचेस्ड, परचेसेसला डेबिट. सो बेसिक एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. ओके. आता परचेस अकाउंट डेबिट विथ 12% जीएसटी. 12% जीएसटी ला परत एकदा इथे लिहिलंय का आउट ऑफ द स्टेट सेल केलंय वगैरे? नाही लिहिलेलं. सो इट इज अज्युम विद इन द स्टेट. सो त्या 12% जीएसटी ला 6% सीजीएसटी, 6% एसजीएसटी मध्ये डिव्हाइड करायचंय. गुड्स परचेस केलेले आहेत. परचेसेस आर ऑलवेज डेबिटेड. हेन्स इनपुट जीएसटी इज ऑल्सो डेबिटेड. सो इथे एंट्री मी डिरेक्टली लिहिते. समजते का बघा? परचेसला डेबिट द्यायचंय. 5 तारीख आहे. परचेसेस अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्री बरोबर आहे का? नुसती परचेस अकाउंट टू कॅश अकाउंट अशी न करता परचेस अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट, मग टू कॅश अकाउंट. आता परचेसची अमाऊंट किती आहे? 30,000. सो परचेसची अमाऊंट आहे 30,000. 12% जीएसटीचे 6%, 6% असं डिव्हिजन होणार. 30,000 वरती 6% म्हणजे 1,800. 1,800. सो 1,800 जीएसटी, सॉरी सीजीएसटी, 1,800 एसजीएसटी. बरोबर आहे. 6% नी कॅल्क्युलेशन करायचंय 30,000 वरती. ते 1,800 आलं. सो टोटल अमाऊंट किती झाली? 33,600 जी आपण कॅश पे केली रोहितला. बरोबर आहे. 33,600 टोटल कॅश पे केली आपण. नॅरेशन मध्ये काय येणार? बिईंग गुड्स परचेस म्हणायचं. आता इथे गुड्स परचेस्ड फ्रॉम रोहित at 12% जीएसटी, अमाउंट पेड इन कॅश. झालं. एंट्री कळतीये. नेक्स्ट 7th मे सोल्ड गुड्स टू राहुल इन ओडिसा. राहुल कुठे आहे? ओडिसात आहे. ऍट ₹25,000 ऍट 18% जीएसटी. आता इथे ओडिसा दिलेलं आहे. ओडिसा इज आउट ऑफ द स्टेट. आउट ऑफ स्टेट जेव्हा असतं तेव्हा हा 18% जीएसटी हा आयजीएसटी असणार. इंटिग्रेटेड टॅक्स पकडायचा आता आपण. कळलं? इथे बायफर्केशन करायचं नाही. इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे. बेसिक एंट्री सोल्ड गुड्स टू राहुल इन ओडिशा 25,000 जीएसटी. कॅश दिलंय का? नाही. सो सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स अकाउंट आणि राहुल्स अकाउंट. गुड्स आर गोइंग आउट. गुड्स आर क्रेडिटेड. सेल्स अकाउंट इज क्रेडिटेड. देन व्हॉट विल बी डेबिट? राहुल्स अकाउंट विल बी डेबिटेड. कॅश असतं तर कॅश अकाउंट डेबिट आलं असतं. कॅश नाहीये. सो राहुल इज अ डेटर नाव. राहुल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ही आपली बेसिक एंट्री झाली. आता सेल वरती 18% जीएसटी डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. इथे मी 9% मागच्या लेक्चर ट्रान्झॅक्शनला का केलं? कारण आपल्याला बायफर्केशन करायचं होतं म्हणून. आता मी काय करणार आहे? 25,000 वरती 18% डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणार. ही जी 4,500 अमाऊंट आली आहे ना, ही डिरेक्टली आयजीएसटी ची अमाऊंट आली. ह्याच्यात सीजीएसटी एसजीएसटी येणार नाहीत. एक तर सीजीएसटी एसजीएसटी येईल
और आयजीएसटी दोन्ही एकदम येऊ शकत नाही. इथे ओडिसामध्ये सेल केलेला असल्यामुळे हे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन हे माहिती आपल्याला. सो आता एंट्री कशी करायची आपण ह्याची? राहुल's अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट बेसिक एंट्री होती. सेल्सला शेपूट काय जोडायचं? जीएसटीचं. हा जीएसटी कोणता आहे? आयजीएसटी आहे. सेल असल्यावर त्याच्या मागे काय जोडणार आपण? आउटपुट, कारण सेल्स आहे. सो एंट्री काय होणार आपली 7 तारखेची? राहुल's अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू आउटपुट आयजीएसटी अकाउंट. अमाऊंट काय घालणार? 25,000 सेल्सची अमाऊंट आहे, जी सेल्सच्या पुढे आपण क्रेडिट साइडला लिहिणार आहोत. आयजीएसटीची अमाऊंट 4,500 आहे, जी आयजीएसटीच्या समोर आपण क्रेडिटला लिहिणार आहोत. आणि डेबिट ह्याची टोटल 29,500. कळलं? टोटल किती? 29,500. बायफर्केशन काय त्याचं? सेल्सचे 25,000, आयजीएसटीचे 4,500, विच इज आउटपुट आयजीएसटी being goods sold to Rahul in Odisha at 18% GST. एंट्री कळली आहे? नेक्स्ट एंट्री, परचेस गुड्स फ्रॉम विराट फ्रॉम दिल्ली फॉर 25,000 at 12% GST. इथे मी 20,000 करते, कॅल्क्युलेशनला सोपं पडेल म्हणून. आपण विराट कडनं गुड्स परचेस केलेत. विराट इज इन दिल्ली ऍट 12% GST. सो आपल्याला दिल्लीमध्ये आहे. सो दिस इज आयजीएसटी. हा जीएसटी कुठला आहे? आयजीएसटी आहे. इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन झालं. परचेस गुड्स म्हणजे परचेस अकाउंट इन कॅश दिलं नाहीये म्हणजे विराट अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू विराट अकाउंट बेसिक एंट्री. आयजीएसटी आहे. सो परचेस अकाउंटला इमिजिएट खाली शेपूट काय जोडणार? आयजीएसटी. आता परचेस असल्यामुळे इनपुट आयजीएसटी. परचेस अकाउंट डेबिट इनपुट आयजीएसटी अकाउंट डेबिट टू विराट अकाउंट. अमाऊंट काय येणार आहेत? 9 तारखेची एंट्री आहे. परचेसेस अकाउंट डेबिट इनपुट आयजीएसटी अकाउंट डेबिट टू विराट्स अकाउंट. अमाऊंट काय येणार आहे? परचेस गुड्स बेसिक व्हॅल्यू आहे 20,000. 20,000च्या 12% म्हणजे 2,400. हा आयजीएसटी ची अमाऊंट झाली. आणि टोटल 22,400 ही विराट्स कडनं अमाऊंट रिसिवेबल आहे. विराट अकाउंटला अमाऊंट रिसिवेबल किती दाखवली? 22,400. कळतंय? एंट्री लक्षात आली? नॅरेशन लिहा, माझ्याकडे जागा नाहीये. नेक्स्ट एंट्री दाखवायची मला. बिईंग गुड्स परचेस फ्रॉम विराट फ्रॉम दिल्ली ऍट 12% GST. हे तुमचं नॅरेशन येणार आहे. ठीक आहे. आता मी नुसती डॅश करते. नेक्स्ट एंट्री दाखवायची मला. लास्ट एंट्री आहे आपली 11th डेट आहे. सोल्ड गुड्स टू रिषभ वर्थ ₹15,000 at 12% GST in cash. Goods are sold to Rishabh in cash. Rishabh has given the amount in cash. किती अमाऊंटचे गुड्स सेल केलेत? 15,000. गुड्स सेल म्हणलं की सेल्स अकाउंट येणार. कॅश म्हणलं की कॅश अकाउंट येणार. कॅश इज कमिंग इन, गुड्स आर गोइंग आउट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट बेसिक एंट्री. आता जीएसटी जोडायचा आहे तो सेल्सला जोडायचा असतो. सेल्सला किती जीएसटी जोडायचा आहे? 20% जीएसटी. कुठे आहे? दिलेलं नाहीये. सो इट इज अज्युम दॅट इट इज इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. आउट ऑफ द स्टेट ट्रान्झॅक्शन नाहीये. सो आयजीएसटी नाहीये. मग काय आहे? सीजीएसटी एसजीएसटी. कसं बायफर्केशन करणार? 12%चं 6% करणार. सो 15,000 अमाऊंट वरती 6% म्हणजे 9,000 नाही सॉरी 900 येणार. 900 हे सेल्स आहे म्हणजे आउटपुट सीजीएसटी आउटपुट एसजीएसटी हे सगळं क्रेडिटला जाणार आहे. आणि डेबिटला काय जाणार? कॅश. सो 11 तारखेची एंट्री नीट दिसते का बघा? मी इकडे दाखवू का? नको, ठीक आहे, दिसेल तुम्हाला. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू
आउटपुट CGST अकाउंट टू आउटपुट SGST अकाउंट. अमाऊंट काय आहेत? बेसिक सेल व्हॅल्यू क्रेडिटला जाणार आहे 15,000. माझं एक्झॅक्ट समोर नाही आलं तर जरा समजून घ्या. 900 CGST 900 SGST आउटपुट म्हणजे 16,800 डेबिटला येणार आहे कॅश अकाउंटला. टोटल अमाऊंट किती रिसीव्ह झाली इन्क्लुडिंग GST? 15,000 प्लस 900 प्लस 900 16,800 कॅश मध्ये मिळाले. कुणी दिले? रिषभने दिले. ओके, सो इथे नॅरेशन काय देणार? बिईंग गुड सोल्ड टू रिषभ ऍट 12% GST इन कॅश. कळतंय? GSTच्या एंट्रीज कळल्या आहेत नक्की? मी ह्याचा सुद्धा होमवर्क देणार आहे, प्लस कंपाऊंड एंट्रीज बघणार आहोत आपण ह्याच्यानंतर. हे कळलंय का बघा? दोनदा नीट लिहा. हे पण लिहून घ्या मार्जिन मध्ये. परचेस असलं की इनपुट असतं, सेल्स असलं की आउटपुट असतं. सेल्स क्रेडिटला असतं म्हणून आउटपुट GST सुद्धा क्रेडिटलाच येतो. परचेसेस डेबिटला असतात म्हणून इनपुट GST सुद्धा डेबिटला येतो. मग ते परचेस ऍसेट असलं किंवा सेल ऍसेट असला तरी सेम. इथे इनपुट ऍसेट CGST असं नाही म्हणायचं. इनपुट CGSTचं हे एकच अकाउंट असतं. मग तुम्ही गुड्स परचेस करा किंवा ऍसेट परचेस करा, हे अकाउंट GSTचं बदलत नाही. कळलंय? हे लिहून घ्या. ह्या एंट्रीज परत एकदा घरी होमवर्क म्हणून करा, प्लस मी वेगळा होमवर्क देतेच आहे.